श्री स्वामी समर्थ. अधिक मास सुरू झालाय आणि प्रत्येक स्त्रीच्या मनात याबद्दल अनेक प्रश्न असतात. नेमकं अधिक मास म्हणजे काय? या महिन्याचं धार्मिक, शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे? कोणती पूजा करावी? काय टाळावं? कोणत्या गोष्टी केल्याने अधिक पुण्य मिळतं? तर नमस्कार, मी स्वाती आणि आपण सुंदर आणि सविस्तर पद्धतीने अधिक मास समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की अधिक मास येतो तरी कसा. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला साधारण 365 दिवस लागतात. तर चंद्राला पृथ्वीभोवती 12 प्रदक्षिणा पूर्ण करायला सुमारे 354 दिवस लागतात. म्हणजेच सौरवर्ष आणि चंद्रवर्ष यामध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी चंद्रमास व सूर्यमास यांची सांगड घालण्यासाठी अधिक मासाची निर्मिती झाली. ही आपल्या भारतीय कालगणनेतील अत्यंत शास्त्रीय आणि अद्भुत योजना आहे. चैत्र ते कार्तिक या 8 महिन्यापैकी कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे महिने सहसा अधिक मासात येत नाहीत. काही दुर्मिळ प्रसंगी फाल्गुन अधिक येऊ शकतो. प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, ज्याला आपण संक्रांत म्हणतो. पण अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही, म्हणजेच या महिन्यात संक्रांत नसते. त्यामुळे हा महिना विशेष मानला जातो. या काळात निसर्ग, ऊर्जा आणि वातावरणात सूक्ष्म बदल घडतात असं मानलं जातं. त्यामुळे आपल्या मन, शरीर आणि जीवनावर अनिष्ट परिणाम होऊ नयेत म्हणून शास्त्रकारांनी या महिन्यात व्रत, जप, दान, उपासना आणि पुण्यकर्म करण्यास विशेष महत्त्व दिलं आहे. म्हणूनच अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. पुराणानुसार या महिन्याला कोणीही स्वीकारत नव्हतं, तेव्हा भगवान विष्णूंनी स्वतःला धारण केलं. त्यामुळे हा महिना पुरुषोत्तम म्हणजेच श्री विष्णूंचा प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात शक्य तितकं नामस्मरण, जप, दानधर्म आणि साधना करावी. किंवा दिवसातून एकदाच भोजन करणं हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. भोजन करताना मौन पाळण्यास आत्मबल वाढतं आणि मन अधिक शुद्ध होतं असं सांगितलं गेलं आहे. शुक्ल व कृष्ण पक्षातील द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, नवमी, चतुर्दशी अशा तिथींना विशेष दानधर्म करावा. दररोज भगवान श्री विष्णू किंवा श्री कृष्णांची पूजा, पुरुषोत्तम नामजप आणि अखंड अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा. शक्य असल्यास तीर्थस्नान करावं. जवळपास नदी, तलाव किंवा एखादं पवित्र तीर्थक्षेत्र असेल किंवा स्थळ असेल तर श्रद्धेने नक्की तिथं स्नान करावं. गंगा स्नानासारखं पुण्य मिळतात असं मानलं जातं. दीपदानालाही या महिन्यात विशेष महत्त्व आहे. देवापुढे अखंड दीप लावणं, नदीमध्ये तुपाचा दिवा प्रवाहित करणं, तांबूलदान, दक्षिणा, गाईला गोग्रास देणं या सर्व कृतीमुळे सौभाग्य, लक्ष्मी प्राप्ती आणि पुण्यवृद्धिंगत होतं. अधिक मासाला अधिक फल देणारा महिना असंही म्हटलं जातं, कारण या काळात केलेल्या सत्कर्माचं फळ अनेक पटींनी वाढतं. या महिन्यात नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, जप, श्राद्ध, तीर्थश्राद्ध, देवपूजा यांना मान्यता आहे. पण काही शुभकार्य टाळावीत असं शास्त्र सांगतं. जसं की विवाह असेल, गृहप्रवेश, वास्तुशांती, नवीन व्रतारंभ, देवप्रतिष्ठा, संन्यास ग्रहण अशा मोठ्या कामांची सुरुवात किंवा समाप्ती टाळावी. म्हणूनच अधिक मास हा फक्त अतिरिक्त महिना नसून आत्मशुद्धी, साधना, दान आणि आध्यात्मिक उन्नतीची सुवर्ण संधी आहे. या महिन्यात जितकी भक्ती, श्रद्धा आणि सात्विकता वाढवाल तितकं जीवन अधिक सकारात्मक होतं. जर ही अधिक मासाची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या भगिनींना शेअर करा. आणि अशाच धार्मिक, शास्त्रीय आणि स्वामीमय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समाधान सदैव राहो. असेच भेटूया पुन्हा एका नवीन भक्तिमय माहितीसह. श्री स्वामी समर्थ.